शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र रागिणीला भूमी आणि यशोधन भानुशाली वकील अशा पद्धतीने जाळ्यामध्ये अडकवणार आहेत की रागिणीला स्वतःच्याच तोंडून 20 वर्षापूर्वीपासून केलेली सगळ्या कारस्थानांचा कच्चा चिठ्ठा स्वतःच वाचायला लावणार आहे। कारण आता रागिणीला सिच्युएशन अशी असणार आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर, या सगळ्यामध्ये रागिणीचा आता अचूक फायदा घेत भूमीने अशा ठिकाणी वार केलेला असतो की त्या ठिकाणी रागिणीला ना पाणी पण पिता येत ना घास घशाखाली गिळता पण येत असतो। सिच्युएशनच अशी असते की आपल्या तोंडून आपल्याला 20 वर्षापूर्वीची सगळी कारस्थानं रागिणीला सांगायला लागतात आणि भूमीसमोर हात जोडून सुद्धा काही उपयोग नाही। जोडलेले हात झटकत भूमी महाजन परिवाराला दिलेला त्रासा रागिणीचा बदला घेणार असते। आकाशच्या बाबांनाच नाही, आकाशलाच नाही, आकाशच्या आजीलाच नाही, तर आपल्या स्वतःच्या वडिलांना सुद्धा रागिणीने सोडलेलं नसतं आणि त्याआधी सुद्धा रागिणीची कारस्थानं भयंकर असतात। आणि या सगळ्यामुळे भानुशाली वकील आणि भूमी ट्रॅप रचत आता मात्र रागिणीची एकदम अवस्था बिकट करत 20 वर्षाचा इतिहास काढून घेतात। इकडे भूमीने निलांबरीला चांगलं सुनवून आता पौर्णिमाची खैर नाही असं सांगितल्यावरती घाबरलेली निलांबरी ताबडतोब पौर्णिमाला कॉल करते। कारण भूमीने जाता जाता धमकी दिलेली असते की यापुढे आता माझी बहीण असो, माझी आई असो, जो कोणी आकाशला त्रास देईल त्या सगळ्याचा मी अचूक बदला घेईन, त्या सगळ्यांना मी धडा शिकवीन, कुणालाही सोडणार नाही अशी भूमीने धमकी दिल्यामुळे निलांबरी खूप घाबरते आणि ताबडतोब पौर्णिमाला बोलवून घेते। पौर्णिमाला बोलवल्यावरती मात्र आता पौर्णिमाची चांगलीच आता इथे खरडपट्टी निघणार असते। त्याच वेळेला पौर्णिमा जेव्हा निलांबरीकडे जाते त्याच वेळेला भूमी आता प्रॉपर्टीचे पेपर म्हणजे मृत्यूपत्राचे पेपर घेऊन सगळे डिटेल्स चेक करते आणि भानुशाली वकिलांना बोलवून घेते। तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा निलांबरीच्या घरी आलेली असते। मग भानुशाली वकिलांना घेऊन भूमी आता निलांबरीच्या घरी पोहोचते आणि सांगते, पौर्णिमा हे वकील साहेब आहेत, तू जो गुन्हा केलायस ना त्या संदर्भातली शिक्षा तुला अचूक सांगतील। पौर्णिमा गडबडते। त्यावरती रागिणी आता तिकडे नसताना सुद्धा पौर्णिमा रागिणीचं नाव घ्यायला तयारच नसते। भूमी सांगत असते, मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुझ्या एकटीचा हात नाही, तू फक्त प्यादा आहेस, तू काय मी काय मानसी काय आपण सगळेच या पटावरचं प्यादा आहोत। ही 20 वर्षापूर्वीची भयानक भूतकाळ आहे, तुला वरकरणी जरी ते वाटत असलं तरी तू त्यात अडकत चाललेली आहेस। यावरती पौर्णिमा सांगत असते, नाही मीच केलंय हे सगळं, माझाच डाव आहे। मग मात्र भूमी चिडते आणि पौर्णिमाच्या एक फाडकन थोबाडीत लावून देते। मग भानुशाली वकील आता पौर्णिमाला सांगतात, जर का तुम्ही स्वतःच्याच तोंडाने स्वतःचे गुन्हे कबूल करत असाल तर मात्र कोर्टामधून तुम्हाला खूप मोठी शिक्षा मिळू शकते। आता पण विचार करा, तुमचा नवरा जेलमध्ये आहे, तुम्ही पण जेलमध्ये गेल्यावरती तुम्हाला सोडवण्यासाठी कोणी येणार नाही, नवरा तुमचा सुटून बाहेर येईल, तो दुसरं लग्न पण करू शकतो, तुमचं काम तर संपलेलं आहे। कारण प्रॉपर्टी नावावरती झाल्यावरती रागिणीला ना तुमची गरज आहे ना भूमीची गरज आहे। पौर्णिमा अचूक ओळखते की जी बाई भूमीला मारू शकते ती मला मारायला किती वेळ लावणार। मग पौर्णिमा आपलं स्टेटमेंट देते। भानुशाली वकील सगळं स्टेटमेंट रेकॉर्ड करतात। पौर्णिमाने सांगितलेलं असतं की या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्यासाठी मला आईंनी सांगितलं होतं, आईंनी मला प्रत्येक वेळेला ब्लॅकमेल केलं आणि माझ्याकडून सह्या करून घेतल्या, एकदा नाही तर दोनदा मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केल्यात, एकदा आईंनी ते स्वतःहून फाडले, दुसऱ्या वेळेस पेपर त्यांच्याच जवळ आहेत असं म्हणत पौर्णिमाने खुलासा केलेला असतो। तोपर्यंत आता जिथे रघुला ठेवलेला असतं सेफ ठिकाणी प्रशांतने तो पत्ता आता रागिणीला लागतो। ऍक्च्युली रागिणीला पत्ता लागत नाहीच, रागिणीपर्यंत पत्ता पोहोचवण्याचं काम आता भूमीनेच केलेलं असतं। भूमी आणि आता भानुशाली वकील या दोघांनी मिळून रचलेल्या ट्रॅपमध्ये रागिणी अडकते आणि जिथे आता रघु अक्कांना ठेवले तिकडे येते आणि ती सांगते, रघु तू खूप माझ्याशी लपंडाव खेळलास, गेली 7 वर्ष तुझ्याकडे मृत्यूपत्र होतं तरी सुद्धा तू मला न दाखवता ते भूमीला दाखवायला गेलास, इतकी मजल तुझी गेलीच कशी, रघु तुला मी सोडणार नाही, रघु तुला मी सोडणार नाही असं म्हणत रागिणी रघुला मारण्यासाठी आता गळा दाबणार तितक्यात भूमी तिकडे येते। भूमी रागिणीचा हात धरते आणि आता रचलेल्या ट्रॅपमध्ये रागिणी अडकते। आता आपण स्वतः रघु अक्कांना मारत असताना भूमीने आपल्याला पाहिलेलं आहे असं म्हटल्यावर ती रागिणी गडबडते आणि आता भूमी
अगं मी काही नाही केलं, तू काही नाही केलं असं बडबडायला लागते. त्यावरती भूमी सांगते, आत्या तुमचा खेळ संपलेला आहे. रागिणी म्हणते, भूमी अगं असं काय करतेस, मी खरंच काही नाही केलेलं आहे. यावरती भूमी सांगते, आत्या बास झालं, तुमच्या विरुद्ध पुराव्यावरती पुरावे, खूप पुरावे माझ्याकडे आहेत. किती पुरावे सादर करू तेवढं फक्त तुम्ही सांगा, म्हणजे मी एक एक करत पुरावे सादर करते. आता मात्र रागिणी हदरते आणि नाही मी खरंच काही केलेलं नाहीये. आता मात्र भूमी सांगते, आत्या तुम्ही मोठे आहात, ज्याप्रमाणे पौर्णिमाला थोबाडलं तसं तुम्हाला नाही ना करू शकत आहे मी. त्यामुळे खरं खरं सांगा, कारण वकील पोलीस सगळा फौजफाटा माझ्या सोबतच आहे. तुम्ही तुमच्याच ट्रॅप मध्ये अडकलेला आहात. कारण रघु काकांना तुम्ही ज्या वेळेला मारायला गेलात त्याच वेळेचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे. असं म्हणत भानुशाली वकिलांनी रागिणीचा पण व्हिडिओ केलेला असतो, पौर्णिमाचा पण व्हिडिओ केलेला असतो. प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा पुरावा म्हणून असतात आणि रघु काका अजूनही जिवंत असतात, जे कोमातून बाहेर आल्यावर तीच प्रत्यक्ष पुरावा किंवा प्रत्यक्ष ते आता साक्ष देऊ शकतात. पौर्णिमाचा व्हिडिओ, रघु काका जिवंत असणं, रागिणीचा व्हिडिओ, सगळं रागिणीच्या अगेन्स्ट जातं. भानुशाली वकील म्हणतात, रागिणी मॅडम तुम्ही खूप हुशारपणे सगळं केलं, पण एका चुकीमुळे अडलात. कारण भूमीचं आकाशवरील प्रेम तुमच्या पुढे म्हणजे तुमच्या कटकारस्थांपुढे प्रेमाची जीत झालेली आहे. भूमी मॅडमनी आकाशवरील प्रेमाखातर हे सगळं केलंय ना, त्यामुळे तुम्ही सपशेल हरलात रागिणी मॅडम. रागिणीला कळतं, आतापर्यंत डावपेचामध्ये आपण जिंकत होतो, कारण आकाशवरील नितांत प्रेम करणारी भूमी आतापर्यंत आपल्या आयुष्यात नव्हती. आता मात्र भानुशाली वकील सांगतात, मॅडम तुमचा खेळ संपलेला आहे. भूमी मॅडमनी सगळे पुरावे गोळा केलेत. रागिणीकडे आता आपला गुन्हा कबूल करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. आता रागिणी भूमीचे हात धरते, भूमी मला माफ कर, भूमी मला माफ कर. भूमी खूप चिडलेली असते. रागिणीचा हात झिडकारत भूमी सांगते, आत्या खबरदार, तुम्ही माफी मागण्याच्या लायकीच्या पण राहिलेल्या नाही आहात. अजूनही माझे संस्कार माझ्यामध्ये शाबूत आहेत, म्हणून तुम्हाला मी काही बोलत नाहीये. पण आता तुमचा खेळ संपलाय. आता लहान मोठं मी बघणार नाहीये. माझ्या आकाशच्या वाटेला जो कोणी जाईल त्याला मी धडा शिकवणार. रागी म्हणते, अगं मला एकदा संधी दे. पण भूमी संधी द्यायला तयार नसते, कारण प्रश्न असतो आकाशच्या जीवाचा. भूमी सांगते, आत्या तुमचा पुढचा डाव पण मला कळलाय. तुम्ही पौर्णिमाकडून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्यात आणि त्या सह्या घेऊन तुम्ही आता मला आणि आकाशला पण मारण्याचा प्लॅन केलाय. आत्या मी माझ्यावरील सगळे वार सहन करील, पण आकाशवरील एकही वार मी सहन करणार नाही. तुमचा खेळ संपलाय. रागिणी म्हणते, भूमी मला एक संधी दे. याच्यावरती भूमी सांगते, आत्या तुम्हाला मी एक सेकंद सुद्धा काही सांगू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या स्वाधीन व्हा, स्वतःला सरेंडर करा, नाहीतर माझ्यासारखी वाईट मीच. भानुशाली वकील म्हणतात, मॅडम आता काही तुम्ही बोलण्यात अर्थ नाही. भूमी मॅडमचा निर्णय पक्का झालेला आहे. रागिणीला काय करावं कळत नाही, हातापाया पडते तरी भूमी ऐकत नाही. म्हटल्यावर ती रागिणी आता गडबडते. आपला अभि तर जेलमध्ये गेलाय, आपण पण जेलमध्ये गेलो, तर त्याला कोण सोडवणार, आपल्याला कोण सोडवणार, हाच विचार डोळ्यासमोर असतो. पण या वेळेला भूमीचा निश्चय पक्का असतो. भूमी सांगते, आत्या आता तुम्हीच सांगा का हे सगळं केलं, आणि का तुमचं कारण जर जेन्युइन असेल ना तरच मात्र मी यावरती विचार करेन. रागिणी आता सगळा भूतकाळ सांगते. रागिणी सांगते, माझ्यासोबत दुजाभाव करण्यात आला. माझ्या वडिलांनीच माझ्या नावावरती कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी न ठेवता सगळं जगन्नाथ दादाच्या नावावरती केलं. जगन्नाथ दादांनी स्वतःसाठी हे सगळं केलं. भूमी सांगते, नाही, आकाश माझ्या बाबांसारखाच आहे. आकाश त्याच्या सेम बाबांचे गुण घेऊन आलाय. आकाशचे बाबा असं काही करू शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही काहीतरी नक्कीच केलं असेल, म्हणूनच आकाशच्या आजोबांनी तुमच्या नावावरची प्रॉपर्टी काढून घेतली. रागिणी सांगते, भूमी माझ्याकडून एक चूक झाली होती. खरंच माझ्याकडून चूक झाली होती. भूमी सांगते, आत्या तुमची चूक असेल म्हणूनच आजोबांनी हे सगळं केलं असेल ना. रागिणी सांगते, हो, कारण त्या वेळेला सुद्धा मी प्रॉपर्टीमध्ये अफरातफर करून जगन्नाथच्या नावावरती काही न ठेवता सगळं माझ्या नावावरती करण्याचा प्रयत्न केला होता. रागिणीने स्वतःच्याच तोंडून 20 वर्षाचा भूतकाळ सांगितल्यावरती भानुशाली वकिलांनी तो पण रेकॉर्ड केलेला असतो. स्वतःच्या जाळ्यात अडकत पूर्णपणे रागिणीचा खात्मा झालेला असतो.